तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जाते। काँग्रेसच्या माघारीने विधान परिषद बिनविरोध होण्याची शक्यता आहे। भाजपही 6वा उमेदवार देणार नाहीये। महायुतीचे 8 तर महाविकास आघाडीच्या एका उमेदवाराचा विजयाचा मार्ग आता सुकर झालेला आहे। ही सगळ्यात मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय। विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार। भाजप आणि शिंदे सेनेने अतिरिक्त उमेदवार दिला नाही। आता ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। भाजपचे 5 राष्ट्रवादीचा 1 आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिंदे सेनेचे 2 हे उमेदवार देण्यात आलेले आहेत। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कृष्णात। विधान परिषद निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता, कारण काँग्रेसच्या माघारीने विधान परिषद बिनविरोध होण्याची शक्यता आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजपही 6वा उमेदवार देणार नाहीये। आता शिंदेंनी म्हटलंय तर महायुतीचे 8 आणि महाविकास आघाडीचा एका उमेदवाराचा विजयाचा मार्ग आता सुकर झालेला आहे। काय ताजे अपडेट आहे? कारण ज्या 9 जागांसाठी ही निवडणूक झालेली आहे त्यासाठी राजकीय झालेले आहे। त्यासाठी राजकीय पक्षांकडून 9 उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत। अतिरिक्त 3 अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले असले तरी त्यामध्ये ते अर्ज हे बाद ठरवले जातील, कारण त्या अर्जांसोबत प्रत्येकी 10 आमदारांचं सूचक म्हणून सही लागते। त्या 10 आमदारांच्या प्रत्येकी सूचक म्हणून सही कुठल्याही अर्जावर नाही आहे। त्यामुळं हे तिन्ही उमेदवारी अर्ज हे बाद ठरवले जातील आणि त्यामुळं हे 9च उमेदवारी अर्ज जे राजकीय पक्षांकडून दाखल झालेले आहेत, ज्यामध्ये महायुतीचे 8 उमेदवार आहेत आणि महाविकास आघाडीचा 1 उमेदवार आहे, असे 9 उमेदवार हे बिनविरोध निवडून येणार असल्याचं आता जवळपास निश्चित झालेलं आहे। केवळ जे 3 उमेदवारांची दाखल केलेले आहेत ते उमेदवार बाद ठरल्यानंतर बिनविरोध निवडणूक झाली अशा प्रकारचे जाहीर केले जाईल आणि त्यामुळं विधान परिषदेची जी निवडणूक आहे ती जी खऱ्या अर्थानं निवडणूक होईल असं वाटलं होतं, कारण काँग्रेस देखील उमेदवार दाखल करणार असं म्हटलं जात होतं, परंतु शेवटच्या टप्प्यात त्यांनी कुठलाही उमेदवार दाखल केला गेला नाही आणि आपला पाठिंबा आहे तो शिवसेना युपीटीला जाहीर केला। मध्यंतरी शिवसेना शिंदेंकडून देखील 3रा उमेदवार दिला जाईल अशा प्रकारची एक शक्यता होती, तशा प्रकारच्या चर्चा होत्या, परंतु कुठल्याही प्रकारे 3रा उमेदवार दिला गेलेला नाही। त्यामुळं 9 उमेदवारांचे अर्ज आलेले आहेत आणि 9च जागा आहेत। त्यामुळं ही निवडणूक बिनविरोध झाल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे आणि या संदर्भातली घोषणा ही काही काळामध्ये होऊ शकते। निश्चितच कृष्णा, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार। तुर्तास आपण पाहतोय आता महायुतीचे 8 आणि महाविकास आघाडीचा एका उमेदवाराचा विजयाचा मार्ग सुकर झालेला आहे। याचे प्रत्येक अपडेट झी 24 तास वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे।